युवराज भाऊजी नाही आले अजून? झोपलाय तो, येईल थोड्या वेळाने. पण थोड्या वेळाने नाश्ता नाही मिळणार. म्हणजे सगळ्यांसाठी नियम सारखा आहे ना? हो की नाही चेतना काकू? हो हो. That looks like a super healthy breakfast. हे काय आहे तारिणी? कारल्याचा ज्यूस येतो. कारल्याचा ज्यूस? अगं काहीतरी मिसळ वगैरे करायची ना झणझणीत. किंवा ऍटलिस्ट पास्ता तरी. नाही, आजपासून आपल्या नाश्त्यासाठी हे असेच पदार्थ असतील. म्हणजे एखादा कुठला तरी ज्यूस असेल आणि त्याच्यासोबत ओट्स किंवा फळं किंवा सॅलेड. पण हे सगळं पौष्टिक पचवायची सवय नाही ग माझ्या पोटाला. अहो मग चांगलं आहे, पोटाला सवय होईल. हो की नाही? हे घे ईशा. नो वेज. हे मी अजिबात खाणार नाहीये. मी माझ्यासाठी काहीतरी ऑर्डर करते. अजून कोण खाणार? मी ओके. सॉरी ईशा, पण घरात बाहेरचं जेवण आणायला अलाउड नाहीये. तू वाचलं नाहीस का तिकडे? तिथे नियम लिहिलेत ना. सो मला कोण अडवणार आहे? तू. चल अडवून दाखव. मग मीही दाखवते तुला की मी कोण आहे ते. पद्मिनी काकू, बघताय ना तुम्ही ईशा कशी वागतीये ते. मी या घरची मोठी सून आहे, त्याच्यामुळे मी शिक्षाही देऊच शकते. म्हणजे तेवढा अधिकार आहे मला. पण काय आहे माहितीये का ईशा, मला नाही आवडत ग शिक्षा द्यायला. पण आता नाईलाज असेल तर ईशा खाते. काकू अगं ती सांगते म्हणून नाही, मी सांगते म्हणून खा. खा. गॉड, काय झालं काय तुम्हा सगळ्यांना? हा, खायचं नाटक कर, गपचूप ऑर्डर करू, मागच्या दाराने पार्सल रिसीव्ह करू. मागच्या दरवाजाला कुलूप लावलंय मी, आणि तो आता इतक्या सहजासहजी उघडणार पण नाही. तू आमचं बोलणं चोरून का ऐकतेस? हं? घरची मोठी सून आहेस म्हणून ओव्हर स्मार्टगिरी करू नकोस. अगं ओव्हर स्मार्ट नाही, मी जे काही करते त्याच्याने आपल्या शरीराला फायदाच होणार आहे ना. ओ रिअली? आणि हे रूल्स सांगणारी तू कोण? पोलीस आहेस? हो, आहे मी पोलीस. सावकाश सावकाश, हे घे पी. सावकाश. उंदराला घाबरणारी तू म्हणे स्वतःला मी पोलीस आहे. हे बघ, तू स्वतःला काहीही समजत असशील ना तरी हे घर आहे, जेल नाही. आणि मी तुझं काही ऐकणार नाहीये. कौशिकी ताई, तुम्ही हेड ऑफ द फॅमिली आहात, तुम्ही समजावा ना हिला. ही आमचं सगळं फ्रीडमच काढून घेतेय. तुझं फ्रीडम कोणीही काढून घेत नाहीये निशिता. तारिणी तेच करते जे पद्मिनी काकूंनी तिला करायला सांगितलं.